आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नसरापूर घटनेची दखल घेत समाज आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी फोनवरून गावकऱ्यांशी संवाद साधला। स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी आदित्य तटकरेंना फोन करून गावकऱ्यांची समजूत काढण्याची विनंती केली। नाशिक जिल्हा आणि उद्योग विभाग कुंभ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभ उद्योग संगम उपक्रम राबवण्यात येणार आहे। जिल्ह्यात गुंतवणुकीच्या अनुषंगाने काही MOU होणार आहेत अशी माहिती उद्योग विभागाचे आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाहा यांनी दिली। राज्यात 12वीचा निकाल जाहीर झालाय। निकालात पुन्हा मुलींनी बाजी मारली। यंदाही 94.14% निकालासह कोकण विभाग अव्वल आला। मिसिंग लिंक प्रकल्पातील पुण्यावरून मुंबईकडे जाणारी लेन आज दुपारी सुरू करण्यात आली। उद्घाटनात फक्त मुंबईकडून पुण्याकडे जाणारी एकच लेन सुरू होती। आता दुसरी लेन ही वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे। नीट यूजी परीक्षेमुळे या रविवारी रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉक घेतलेला नाहीये। शनिवार रात्रकालीन दीर्घ ब्लॉकचं नियोजन करण्यात आलं होतं। पन्हा गडावरील धार्मिक स्थळाच्या अतिक्रमणाविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। प्रशासनाने अतिक्रमण पूर्ण काढावं, अन्यथा आम्ही स्वतः बुलडोझर लावून काढू असा इशारा हिंदुत्ववादी कार्यकर्ते कुंदन पाटील यांनी दिला। मोहोळ तेलामैल वळसंग या 81 किलोमीटर नव्या रस्त्यासाठी 740 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली। मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून या रस्त्याला मंजुरी मिळाली। लवकरच रस्त्याचं काम सुरू होणार असल्याचं कल्याण शेट्टी म्हणाले। सरकारकडून आपत्कालीन सूचना प्रणालीची चाचणी घेण्यात आली। यावेळी लाखो मोबाईलवर एकाच वेळी सायरन वाजले। जलद आपत्कालीन सूचनांसाठी स्वदेशी सेल ब्रॉडकास्ट सिस्टीमची भारतव्यापी चाचणी करण्यात आली। बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मॉर्निंग वॉक पासच्या दरवाढीवरून मनसे आक्रमक झाले। मनसे नेते नयन कदम यांनी कार्यकर्त्यांसह वनविभागाच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला। महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशनचा पुण्यात शुभारंभ करण्यात आला। यावेळी 100 तरुणांना कृषी ड्रोनचं वितरण केलं। ग्रामीण तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय। नाशिक शहरातील काही भागात पाणीपुरवठा काल बंद होता। मुकणे पंपिंग स्टेशन इथे महावितरणाच्या दुरुस्तीचं काम करण्यात येत असल्यानं पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता। नागपूरमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अभिनेता जॅकी श्रॉफनं हजेरी लावली। ग्रामीण कबड्डी संघटनेचे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांच्या आग्रहामुळे जॅकी श्रॉफनं कबड्डी स्पर्धेला भेट दिली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी डिजिटल स्वगणना करत जनगणनेत सहभाग नोंदवला। महापौर रीता ठाकरे यांनीही स्वगणना करत जनगणनेत सहभाग नोंदवला।